वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आता आर्थिक फसवणुकीचे आरोपही होत आहेत। शशांक हगवणे याच्यावर आता आणखीन एक गंभीर आरोप झालाय। महाळुंगे चाकणेतील प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल 11,70,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रशांत येळवंडे आणि शशांक हगवणे यांच्यात 25 लाख रुपये किमतीच्या जेसीबी खरेदी संदर्भात व्यवहार ठरला होता। त्यानुसार प्रशांत यांनी सुरुवातीला शशांक हगवणेला 5 लाख रुपये रोख स्वरूपात दिले। पुढील अटीप्रमाणे जेसीबीसाठी घेतलेल्या बँक कर्जाचे हप्ते प्रशांत हे दरमहा 50,000 रुपये शशांक हगवणेला देत होते। हा व्यवहार एका विश्वासावर आधारित असतानाही शशांकनं हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला। दरम्यान शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडून आणल्याचा दावा केला। मात्र प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते त्यापैकी एकही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही। या व्यवहारातून प्रशांत यांना एकूण 11,70,000 रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचं तक्रारीत नमूद आहे। आर्थिक फसवणुकीबाबत महाळुंगे चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणामुळे आधीच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे। शशांक हगवणेवर याआधी गर्भवती पत्नीस छळ, हुंडा मागणी, आत्महत्येस प्रवृत्त करणं अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल झाला असून तो कोठडीत आहे। यातच आता आर्थिक फसवणुकीचे नवे प्रकरण उघड झाल्यामुळे पोलिसांच्या तपासाची व्याप्ती अधिक वाढणार असल्याचे संकेत आहेत। हगवणे कुटुंबातील सदस्यानं पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप होतोय। मात्र त्यावेळी दबावामुळे पिस्तूलचा उल्लेख केला नसल्याचं तक्रारदार यांचं म्हणणं आहे। आता पोलीस पिस्तूल दाखवल्याचा आरोप दाखल करून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।